मित्रांनो, आपण सर्व कसे आहात? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही शब्दार्थ. इयत्ता तिसरीच्या पहिल्याच कवितेतून हे शब्दार्थ मी घेतलेले आहेत. तरी आपण शब्दार्थ वाचण्याच्या पहिले कविता वाचून घेऊया. फन टाइम, प्ले टाइम, नाव वी रन, नाव वी क्लाइम up the ladder and down the slide. A merry-go-round, let's take a ride. Here's a swing, go to and for, bounce the seesaw high and low. विद्यार्थी मित्रांनो, आपली कविता वाचून झालेली आहे. तरी आपण पोयम मधील शब्दार्थ वाचण्याकरिता प्रारंभ करूया. चला, मी पुस्तक साईडला सारतोय. हे घे. चला, पहिले शब्दार्थ आहे आपले. पहिले शब्दार्थ आपण घेऊया. हे फन टाइम, प्ले टाइम कवितेतून घेतले आहेत. 1 युनिटचीच आहे. पहिले शब्दार्थ आहे, मी लिहून काढलेले आहे. फन टाइम. फन म्हणजे काय होतो? मजा. टाइम म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे, टाइम म्हणजे वेळ. फन मग काय होईल? फन टाइम म्हणजे मजा करण्याची वेळ. दुसरे शब्दार्थ काय आहे? प्ले टाइम. प्ले म्हणजे खेळणे. तर काय होणार? टाइम म्हणजे तुम्हाला तर माहीतच आहे. प्ले टाइम म्हणजे काय होणार? खेळण्याची वेळ. नाव. नाव म्हणजे हे लक्षात ठेवा, आपण किती शिकून जाओ तरी हे आपल्याला कामीच पडणार. नाव. नाव म्हणजे आता. नाव म्हणजे आता. समजलं की? नंतर आहे वी. वी म्हणजे आम्ही. वी म्हणजे आम्ही. हे सर्वनाम आहे, हे लक्षात ठेवा. वी. जर एका जागी आपल्याला सर्व मिळून बोलायचे आहे तर वी हा शब्द वापरतात. नंतर आहे रन. रन म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, रन म्हणजे धावणे. क्लाइंब. क्लाइंब म्हणजे काय होते? येते क्लाइंब म्हणजे चढणे. अप. अप म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, अप म्हणजे वर. लॅडर. इथे लॅडर म्हणजे काय होते? लॅडर म्हणजे शिडी. अँड म्हणजे हे पण सर्वनाम सारखेच येते, पण हे सर्वनाम मध्ये नाही येत. चला, असू द्या, आपण शब्दार्थावर फोकस करूया. अँड म्हणजे आणि. डाऊन म्हणजे खाली. स्लाइड म्हणजे घसरपट्टी किंवा घसरगुंडी, आपण ते म्हणू शकतो याला. ए मेरी गो राऊंड, हे लक्षात ठेवा, हे मोठे आहे. ए मेरी गो राऊंड म्हणजे लाकडी घोड्यांचा झुला, जे तुम्ही आपल्या गावच्या मंडईमध्ये बघतच असाल. ते घोडे बांधले असतात आणि ते फिरते, त्यालाच मेरी गो राऊंड म्हटले आहे. तोच म्हणजे मेरी गो राऊंड. लेट्सचा अर्थ आहे येते चला. टेक म्हणजे घेणे आणि गिव म्हणजे देणे. टेक म्हणजे घेणे. राईड म्हणजे सफारी घेणे. राईड म्हणजे सफारी. स्विंग म्हणजे फिरकी घेणे. फिरकी तुम्हाला करते ना, हे असे आपण असे गोल घेतो, तिला इथे फिरकी म्हणतात, स्विंग म्हणतात. गो म्हणजे तुम्हाला ठाऊकच आहे, गो म्हणजे जाणे. बाउन्स म्हणजे उचलणे. असे उचलतो ना बाल, असे, त्यालाच बाउन्स म्हटले आहे. सीसॉ म्हणजे खालीवर होणारा झुला. ते असते ना, असे टाईपचं असते, असं असते. पेन काम नाही करत आहे माझा. अशा टाईपचा असते झुला. इथे एक सीट असते, इथे एक सीट. हे असे खालवर होते, हे असे वर जाते. असा असते झुला. सीसॉ यालाच म्हटले आहे सीसॉ. हाय म्हणजे इथे वर. हाय म्हणजे वर. आणि डाऊन म्हणजे काय होणार मग? लो म्हणजे काय होणार? डाऊन म्हणजे खाली होते. डाऊन म्हणजेच लो. मग काय होणार? लो म्हणजे खाली. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा प्रकरण संपलेला आहे. तरी तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट नक्की करा.
आणि आम्हाला कळवून द्या का तुम्ही आमचे व्हिडिओ कोणत्या गावातून बघत आहात. धन्यवाद.